नमस्कार मैत्रिणींनो, थंडीचे दिवस आले आहेत आणि थंडीमध्ये शरीराला पौष्टिक घटकांची गरज असते. त्यामुळे मी आज घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी पौष्टिक डिंक लाडू. कधीही न बिघडणारे आणि बिनपाकाचे लाडू आपण करणार आहोत. अगदी पहिल्यांदा जरी केले तरी परफेक्ट बनतील. दिलेल्या मापात 1 किलो लाडू तयार होतील. तर चला स्टार्ट करूया रेसिपी. यासाठी मी इथे 2.5 वाट्या खोबरं घेतलेलं आहे. खोबरं व्यवस्थित कापून घेतलेलं आहे. 2 वाट्या खारीक पावडर घेतलेली आहे. ही मी घरीच केलेली आहे. आणि तूप साधारण 1 कप लागणार आहे आपल्याला. त्याचबरोबर 100 ग्रॅम डिंक, 100 ग्रॅम पांढरे तीळ, 100 ग्रॅम खसखस आणि 100 ग्रॅम गूळ लागणार आहे. ड्रायफ्रूट्समध्ये अक्रोड घेतलेले आहेत, अंजीर घेतलेला आहे, बदाम घेतलेला आहे, मनुके घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत आणि पिस्ते घेतलेले आहे. हे सगळे प्रत्येकी 100 ग्रॅम घेतलेले आहे. चला तर सर्व जिन्नस भाजून घेऊया. यासाठी गरम कढईमध्ये मी पांढरे तीळ टाकलेले आहेत. मीडियम आचेवरती व्यवस्थित रोस्ट केलेले आहेत. जरा ब्राऊन झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर खसखस टाकून घेऊ. ती पण आपण लालसर भाजून घेऊ. लालसर भाजल्यानंतर ती पण काढून घेऊ. त्यानंतर खोबरं टाकून घेऊ. खोबरं पण आपल्याला लालसर भाजायचं आहे. मंद आचेवर भाजायचं आहे. खोबरं व्यवस्थित भाजून झालं की ते पण काढून घ्यायचं आहे. कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊ आणि त्यामध्ये खारीक पावडर टाकायची आहे. ती व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. 2 मिनटं भाजून झाल्यावर ती पण आपण एकत्र काढून घेऊया. त्यानंतर पुन्हा ड्रायफ्रूट भाजून घेऊ. तूप टाकून आपण काजू भाजून घेऊ. जरासा लालसर काजू भाजायचे आहेत. काजू भाजून झाले की काढून घेऊ. त्यानंतर आता बदाम भाजून घेऊ. सगळं थोडंसं तुपात भाजून घ्यायचं आहे. थोडं तूप टाकून लालसर भाजून झालेले आहेत आपले बदाम, काढून घेऊ. त्यानंतर पिस्ते आणि अक्रोड टाकून घेऊ. व्यवस्थित तळून घेऊ. तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. जरासं लालसर भाजून झालं की तेही काढून घ्यायचं आहे. तो सतत हलवत राहायचा आहे. तो पूर्णपणे फुलला की काढून घ्यायचा आहे. आता हे सर्व भाजलेले जिन्नस आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ. मिक्सर तयार आहे. एका मोठ्या परातीत काढायचं आहे. राहिलेले ड्रायफ्रूट्स पुन्हा आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ. त्यामध्ये थोडीशी खसखस टाकून घेऊ. थोडेसे पांढरे तीळ टाकूया आणि निम्मा गूळ टाकायचा आहे आणि तेही फिरवून घ्यायचं आहे. गूळ थोड्या क्वांटिटीमध्ये मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे प्रत्येक बॅचमध्ये. याने काय होतं, एकसारखा सगळीकडे गूळ लागतो. अशा तऱ्हेने व्यवस्थित थोडा गूळ टाकून आपण सगळं वाटून घ्यायचं आहे. सगळं वाटून झालेलं आहे. आता यामध्ये वाटलेल्या डिंकाची पावडर घालून मिश्रण एकजीव करून घेऊ आणि आता त्याचे लाडू बांधून घेऊया. बघा लाडू किती व्यवस्थित बांधले जात आहेत. याला काहीही पाकाची वगैरे गरज नाही. अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घ्यायचे आहेत. रेसिपी नक्की तयार करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.